इंग्लंडमधील व्यापारी बँकांची सद्यस्थिती 2025नुसार शाखा बंद करणं आणि डिजिटल बँकेकडे वळणं. आता शाखा बंद करणे या अंतर्गत डिजिटल बँकिंगकडे ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेतला तर अनेक बँकांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदाहरणार्थ बघायचं म्हटलं, लॉयलिस बँकिंग ग्रुप जो आहे तो 2025पर्यंत 254 शाखा बंद करणार आहे, की ज्यात हॅलिफॅक्स आणि बँक ऑफ स्कॉटलंड या 2 शाखांचा देखील समावेश आहे. आता पर्यायी सेवा बघायचं म्हटलं तर शाखा बंद केल्यानंतर मग ग्राहकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बँका पोस्ट ऑफिसच्या नेटवर्कचा वापर करतील. मोबाईल बँकिंग युनिट्स आणि बँकिंग हब्स यांचा वापर त्या करत आहेत. आता या व्यापारी बँकिंगची सद्यस्थिती बघत असताना आर्थिक कामगिरी कशी आहे आणि व्याजदर काय आहे हे बघणं गरजेचं आहे. मग यामध्ये निव्वळ व्याज उत्पन्न किती आहे तर 2024मध्ये व्याजदरातील वाढीमुळे काही झालं, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढलेलं होतं. परंतु 2025मध्ये मात्र व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने बँकांनी काय केलं, त्यांच्या उत्पन्नाचे स्तर जे आहे ते टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. मुद्रास्फीती आणि कर्ज मागणी. आता मुद्रास्फीती आणि व्याजदर कमी झाल्यामुळे कर्ज घेण्याची मागणी जी आहे ती वाढण्याची अपेक्षा आहे, की ज्यामुळे काय होईल, बँकांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तंत्रज्ञान आणि जी काही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, ज्याला आपण AI म्हणतो, याचा वापर जो आहे तो बँक कशा प्रकारे करतात तर कृत्रिम बुद्धिमत्ता बँका ग्राहकांना अधिक वैयक्तिकरित्या किंवा वैयक्तिकृत सेवा देण्यासाठी आणि आंतरिक प्रक्रिया जी आहे ती सुधारण्यासाठी त्यांनी AI आणि मशीन लर्निंगचा वापर जे आहेत त्या इंग्लंडमधील व्यापारी बँका ज्या आहेत त्या वाढवत आहेत. म्हणजे AI किंवा तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर त्या वाढवत आहेत. ठेवींची सुरक्षा. आता ठेवीची हमी जी आहे ती बँक ऑफ इंग्लंड डिसेंबर 2025 पासून ठेवीची हमी जी आहे ती वाढवण्याचा विचार करत आहे, की ज्यामुळे काय होईल, ग्राहकांचा त्यांच्यावरती असणारा विश्वास जो आहे तो वाढेल. आता या बँकेसमोर असणारी आव्हाने आणि निर्माण होणाऱ्या संधी काय आहेत तर नवीन बँका जसं की याच्यामध्ये हे एक प्रकार मॅन्झो आणि ॲटम बँक यासारख्या नवीन बँका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय करतील तर पारंपरिक बँकांना आव्हान देत राहतील, की ज्यामुळे स्पर्धा जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. नियमन आणि सुरक्षा. आता बँकांना नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच काय करता येईल, डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेसंबंधी नियमांचं पालन करणं आवश्यक असतं, की ज्यामुळे काय होईल, त्यांना अतिरिक्त खर्च आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या येऊ शकतात. एकूणच काय तर इंग्लंडमधील व्यापारी बँका डिजिटल परिवर्तन, आर्थिक धोरणे आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा सन्मान करत किंवा करून त्यांना त्या बदलांमध्ये संतुलन कसं साधता येईल, ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचं आणि आर्थिक स्थैर्य साधण्याचं आव्हान त्या स्वीकारत आहेत.